कृष्ण साहेब फार देईन चालली हो. अवकाळी पावसामुळे गारपिटामुळे अतोनात शेतीचं नुकसान झालेलं आहे. 50,000 एकरी खर्च आला त्याच्यातून आम्हाला चाराने पण मिळत नाही आणि ही खूप दुर्दशा झाली आहे आमची. आता राज्यातील अनेक भागांना बुधवारी गारपिटीसह अवकाळी पावसाचा तडाखा बसला. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ आणि इतर भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. येथील काही भागात जोरदार गारपीटही झाली. यामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा, ज्वारीसह भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेक ठिकाणी ज्वारी पीक आडवं झाल्याचं दिसून आलं. यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. बाबा काय सांगाल, रात्री अवकाळी पाऊस झाला त्यामुळे तुमचा पूर्ण गहू आडवा झालाय. रात्री अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली आणि पूर्ण गहू आडवाचा तिवळा पडला, सोंगाचं काम राहिलं नाही. आता त्याच्यात 50,000 एकरी खर्च आला त्याच्यातून आम्हाला चाराने पण मिळत नाही आणि ही खूप दुर्दशा झाली आहे आमची. आता ते कसे सरकारनं काहीतरी आम्हाला सहकार्य करावं आणि काहीतरी शेतकऱ्याला चालती वाट करून सनी आणि शेतकऱ्याला पुन्हा जर संधी द्या अशी आमची अपेक्षा आहे. परंतु सरकारने तर 2 लाखाचं कर्ज माफ केलेलं 2 लाखाचं कर्ज माफ जरी केलं पण ते आता ते वेळेवर होत नाही. हे काय करणार आहे त्याच्यामुळे तर मग आता इकडे नसलं तिकडे नसलं तर मग त्याच्यामुळे शेतकरी आत्महत्या करणार असे त्याच्याशिवाय काय पर्यायच नाही राहिला. आता काय करणार आहे, सावकारातून कर्ज काढा, तो जमीन लिहून घेतो, गहाण घेतो आणि ते सर पुढे शेतकऱ्याला पुढे चौखून अडचणी आले. लग्न आहे, कार्य आहे, अमुक आहे, ढमुक आहे, फार अवघड समस्या झालेली शेतकरी. मग आम्हाला असं वाटतं की सर आता एवढा गहू झाला तर हे आमची पूर्ण दशा झाली, त्याला काही ना काही सरकारनं मदत करावं आमची ही इच्छा आहे. किती होता गहू आपला? गहू आपला 2 एकर आहे. 1 लाख रुपये खर्च आलेला आहे. 1 लाखामध्ये आम्हाला 1 लाख आमच्या पदरात पडत. काय करणार आता? काय अपेक्षा आहे सरकारकडून? आलं सरकारनं काही नाही याला मदत करावं. नाही तर थोडं बहुत करून नाही, ज्या ठिकाणी 2 लाखाचा माल होता असं त्याच्यातून आम्हाला 50% तरी द्यायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. माझी ज्वारी 2 हेक्टर होती, ती पूर्ण खाली पडलेली पावसामुळे रात्रीच्या. खूप नुकसान झालेलं आहे, मला खर्च खूप आलेला आहे. माझी एवढीच हाताचा जो घास गेलेला आहे तो मला सरकारने मदत करावी. काल झालेल्या प्रचंड अवकाळी पावसामुळे गारपिटामुळे अतोनात शेतीचं नुकसान झालेलं आहे. ज्वारी असू द्या, गहू असू द्या, हरभरा असू द्या, जे वर्षभर धान्य जे खाण्यापिण्याचं जे धान्य आहे ते कालच्या अवकाळी पावसामुळे गारपिटामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. वर्षभर आता काय असेल धान्य, गहू असू द्या, ज्वारी असू द्या किंवा वैरण असू द्या पूर्णपणे खराब झालेले आहे. तरी आमची कळकळून या ठिकाणी शासनाला हात जोडून विनंती आहे की तातडीने पंचनामे करून जे का असेल ते आर्थिक सहाय्य करून पंचनामे करून तातडीने मदत मिळावी अशी आम्ही शासनाला विनंती करतो. पावसानं आमचं खूप नुकसान केलेलं आहे. आम्ही घरात एकूण 9 जण आहे. आमचे लहान लेकरं बाळे ह्या गावाला आम्ही लहान लेकरापासून जपलं आहे. सासू सासरे आहे, त्यांच्याकडून काम होत नाही. आम्ही काय करावे? आमचं हे सरकारनं काही ना काहीतरी निर्णय घ्यावे ही आमची विनंती आहे.